सबस्क्राईब करा छायाच कुक टाईम चॅनलला आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे माझा कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। आज मी ऑथेंटिक रेसिपी बनवणार आहे कारण खूपच सॉफ्ट आणि डेलिकेट बनते। त्याचं नाव आहे खरवस। काही लोक याला जुन्नूही बोलतात। खरवस एक प्रकारची हेल्दी मिठाई आहे। खरवस खाल्ल्याने शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते कारण गाय व्यायल्यानंतर पहिल्या 3 दिवसाचं दूध मिळतं त्यापासून खरवस बनवला जातो आणि ते सॉफ्ट असतं। परंतु होतं काय, शहरात हे दूध सगळ्यांनाच मिळत नाही, म्हणून आज आपण घरीच चिकाचं दूध तयार करून त्यापासून खरवस बनवणार आहोत आणि तेही घरच्या साहित्यापासून। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। खरवस बनवायला सगळ्यात प्रथम घेऊया दूध। इथे मी 1 कप म्हशीचं दूध घेत आहे कारण म्हशीचं दूध गाईच्या दुधापेक्षा खूप घट्ट असतं। नंतर त्यात घालूया 1 कप साखर। साखर कमी जास्त करू शकता। नेक्स्ट घालूया 1 कप मिल्क पावडर। आता दुधामध्ये साखर आणि मिल्क पावडर छान मिक्स करूया। साखर विरघळली की त्यात घालूया घट्ट दही। सर्व जिन्नस छान एकजीव करून घेऊयात। इथे मी प्रमाण अगदी सोपं घेतलं आहे। सर्व साहित्य इक्वल क्वांटिटीमध्ये घेतलं आहे, म्हणजेच दूध, मिल्क पावडर, साखर आणि दही। बाजारामध्ये जे मेजरमेंट्स येतात त्याने हे सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे। असे हे बघा कप येतात। आता अर्धा चमचा वेलची पूड घालून छान मिक्स करूया। तर हे खरवस बनवण्यासाठी लागणारं मस्त घट्ट असं बेसिक मिश्रण आपलं तयार आहे। आता हे बाजूला ठेवूया। खरवस वाफवून घेण्यासाठी घरातील एखादं पसरट भांडं, केकचं कंटेनर, बेकिंग मोल्ड, कुकरचा डबा, जे तुमच्या प्रेशर कुकरमध्ये फिट बसेल ते घ्या। मी इथे डबा घेतला आहे, त्याला अर्धा चमचा तुपाने ग्रीस करून घेऊया म्हणजे वड्या सहज निघतील। आता डब्यावर चाळण ठेवून हे मिश्रण आपण गाळून घेणार आहोत, म्हणजे साखरेमध्ये काही छोटा मोठा कचरा असतो तो निघून जाईल आणि स्मूथ असं मिश्रण आपलं तयार आहे। त्यावर मी इथे केशरच्या काड्या घालत आहे। केशर घालणं ऑप्शनल आहे, असंच देखील तुम्ही वाफवून घेऊ शकता। आता इथे मी कुकरमध्ये खरवस वाफवून घेणार आहे। तुम्ही कढईमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता। कुकरच्या तळाशी 1.5 ग्लास पाणी घालत आहे आणि थोडीशी हाईट देण्यासाठी स्टँड ठेवत आहे, कारण मिश्रणाचा डबा पाण्याला टच होणार नाही। स्टीम करण्यासाठी मिश्रणाचा डबा सावकाश कुकरमध्ये स्टँडवर ठेवा। त्यानंतर डब्यावर झाकण ठेवा, कारण वाफेचं पाणी खरवसमध्ये पडणार नाही। गॅस फ्लेम मीडियम ठेवून कमीत कमी 35 ते 40 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत। झाकण लावण्या अगोदर कुकरची शिट्टी काढून ठेवा। रिंग मात्र मी काढलेली नाही। आता झाकण बंद करा। 40 मिनिटानंतर कुकरचं झाकण काढून चेक करायचं हे शिजलं की नाही। हे पहा, झाकणावर पाण्याचे थेंब पडलेत। आता तुम्ही सुरी किंवा टूथपिक घालून बघितली तर ही क्लीन निघाली, म्हणजेच काय, आपला खरवस व्यवस्थित शिजून तयार आहे। बाहेर काढून पूर्ण थंड होण्यासाठी ठेवूया आणि हे जेव्हा बाहेर थंड होईल तेव्हा थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवूया। लक्षात ठेवा, सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणं जरुरी आहे, नाहीतर कापताना गरम गरम वड्या पडत नाहीत। म्हणून मी सजेस्ट करते की हे रूम टेम्परेचरवर आल्यानंतर थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा। कमीत कमी अर्धा किंवा 1 तासासाठी हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि हे सेट पण झालेलं आहे। फ्रीजमधून काढल्यानंतर असं हे सेट झालेलं आहे। आता आपण कडा मोकळ्या करून घेऊयात। आता कापताना बघा, असं मधोमध सुरुवातीला कापायचं, त्यानंतर साईडला दोन्ही बाजूला कापायचं, म्हणजे सर्व समान तुकडे आपल्याला मिळतात। पाहिजे त्या आकारात तुकडे छोटे मोठे कापू शकता। मग हळूच एक पीस उचला। हे बघा किती छान दिसत आहे। खूप डेलिकेट असतं, फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे छान सेट झालेलं आहे। हे बघा, खूपच सॉफ्ट, तोंडात टाकताच विरघळतं आणि चव तर अप्रतिमच। तर मंडळी, जरूर ही रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। जर रेसिपी आवडली तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छायाच कुक टाईम चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।